सर आजगावचो इश्यू आता तुम्ही जाणा कितें जालें तें ती केस फाटी कॉम्प्रोमायज करपाक सोदता आनी ती केस कितेंय करूं तें म्हाका लागूंक ना हांव तुका सांगता तो तिजो विशय तिने सांगलें सरकारान घर नाका नाका ना बट हांवें जो प्रोसिजर सुरू केला पळय न्हू त्या सगळ्यांचेर एक्शन जातली आमी हांगा लोक नाचता तशें नाचोंक हांगा येवंक ना लोक फाल्यां सकाळीं लोक जाय त्या प्रमाणे फाटी घेतलो म्हाजे कडली केस फाटी घेवची ना तेंचेर एक्शन घेवपाक जाय पळय न्हू सगळे थंय गुंड येयले तितक्या गुंडांक भितरूय उडयतलो तेंचेर केस फायल करपाक जाय ती केसूय फायल करतलो म्हाज्या डिपार्टमेंटाची इन्क्वायरी ती इन्क्वायरी 100% जातली आनी कोण कोण भितर आहा पळय न्हू तेचेर जितकी स्ट्रिक्ट एक्शन जावपाची तितकी स्ट्रिक्ट एक्शन जातली ती खंयच कॉम्प्रोमायज जावची ना लोक कॉम्प्रोमायज जायत सरकार कॉम्प्रोमायज जायना ओके लोक वेगवेगळ्या विशया खातीर कॉम्प्रोमायज जाता सरकार कॉम्प्रोमायज जावचें ना लॉ एंड ऑर्डर जी डिस्टर्ब जाल्या म्हणजे फाल्यां सकाळीं कितें जाय तें करतलें ना आतां म्हजें कांय ना म्हणटलें परत बरोवन दितलो नो दॅर इज नो कॉम्प्रोमायज त्या खातीर एक्शन जावपाचें पळय न्हू तें 100% सगळ्यांचेर एक्शन जातली सगळ्यांक तांकां दिसतलें कितें उरलेल्यांक आमी हाडून उडोवचें ना म्हणून त्या 15 जाणांक सोदता बेळगांव गेले म्हाजे पुलीस आनी मुंबय बी पुलीस आहा तिकाय बी हाडपा खातीर त्या ती वॉट एवर द थिंग्स लिगल कायद्यान कितें करपाचें तितकें प्रोसिजर चालू उरतलो तिच्या हेजेर आमी केस फाटी घेतले आमी हांगासर कॉम्प्रोमायज जावंक येवंक ना ते कॉम्प्रोमायज जाल्यार तेजेर कितें फुडली इन्व्हेस्टिगेशन जातली अरे तुका परत सांगलें मरे हांवें ती तिजो विशय आहा ती कॉम्प्रोमायज जावप तरी कोणा कडल्यान घर बांदून तें आमकां कित्याक पडलां तिका जर नाका बांदून ना जावं पण आमची एकदां केस रजिस्टर्ड जाल्ली तिच्या विशयाचेर कॉम्प्रोमायज जावची ना आता सरकार घर बांदून दिवपाची ना तिने सांगलें नाका म्हणून तुम्ही पळयतात GNH.